झाकीर हुसेन यांचा काल देहांत झाला, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यांच्याबद्दलचा एक अविस्मरणीय असा अनुभव जो मी तुम्हाला शेअर करतो आहे. कोल्हापूर फेस्टिवल चालू होतं 2013ला आणि तिथे आपण त्यांना इन्व्हाइट केलं होतं कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये. तर त्यांची कला प्रदर्शित करायला त्यांनी जवळपास त्या वेळेनुसार ते आले सकाळी आणि संध्याकाळी तो कार्यक्रम होता. संध्याकाळी त्यांच्या हॉटेलमधून जिथे स्टे केले होते तिथून त्यांना कारने आपण आणणार होतो आणि ते आले संध्याकाळी. आपण सांगितलं अगदी त्या ॲक्युरेट टाईमला ते आले. म्हणजे एक वक्तशीरपणा शिकावा तरी त्यांच्याकडून. आणि संध्याकाळ झाली होती. आम्ही वी जस्ट वेंट स्ट्रेट फॉरवर्ड टू हिज कार. कारण मला वाटलं की शो हिम सम कर्टिसी बिकॉज ही वॉज अ गेस्ट. आपले पाहुणे आहेत त्या हिशोबाने आम्ही तिथे थोडं त्यांच्या कारकडे गेलो कर्टिसी शेअर करायला, दाखवायला. आणि त्यांच्या त्या ड्रायव्हरनी डिक्की उघडली कारची आणि त्या डिक्कीमध्ये ते तबला वगैरे त्यांचं जे साधनं होती ते आम्ही उचलायला गेलो तर ते पुढे सरसावले आणि म्हणाले की नाही कृपया तुम्ही नका हे घेऊ, माझे साहित्य मी घेतो. तर एक मृदूपणा त्यांच्या बोलण्यातला. काही लोकांच्या ना कंपनीज या हव्याशा वाटत असतात. त्यातले झाकीर हुसेन मला जे अनुभवत आले. तर दुसरं ते म्हणाले की आम्ही म्हटलं की सर यू आर आवर गेस्ट अँड लेट अस वर्क फॉर यू. तर ते म्हणाले की नाही हे जे 2 तबले आहेत ना हे खरं तरी माझे मायबाप आहेत. म्हणजे मला ते पोसतात, माझं पोट भरतात आणि यांना मी कधी दुसऱ्याला स्पर्श करू देत नाही, कारण मी त्यांना कधी दुय्यम समजत नाही. एखाद्या क्षेत्रावरती किती प्रेम करावं किंवा आपण निवडलेल्या क्षेत्रात कसं म्हणजे लीन व्हावं, कसं त्यामध्ये इमर्ज व्हावं, हे काय ना खरंच ह्या अवलियाकडून शिकावं. झाकीर हुसेन हे नाव खरंच अविस्मरणीय आहे. आपल्या म्युझिक इंडस्ट्रीत असेल किंवा आपल्या भारतीय कलाक्षेत्रात असेल, साहित्य संगीत क्षेत्रात हे नेहमी जिवंत नाव राहील असं हे नाव आहे. एखादा आपण निवडलेलं क्षेत्र ह्याची पूजा कशी करावी, ह्याच्यावरती किती श्रद्धा आणि कशी श्रद्धा करावी ह्याचे नकळत धडे देऊन झाकीर हुसेन त्यावेळी गेले.